रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. अनैतिक संबंध माणसाला क्षणभराचे सुख देत असले तरी ते सुख अनेकांच्या सुखदुःखाचे कारण बनते, याचा मात्र बहुतेकांना विसर पडतो. विवाहबाह्य संबंध हे दोघांना सुखाचे वाटत असले तरी ते काही दोघेच नसतात. त्यात पालक, जोडीदार असतात, समाज असतो, संस्कृती असते. या सगळ्यांना काळीमा फासत ठेवलेले अनैतिक संबंध म्हणजे अधोगतीच. या संबंधातून त्या दोघांच्या आयुष्याला सुरुंग लागतोच, पण त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित जीवलगांचेही आयुष्य खडतर बनते. कर्नाटक राज्यात घडलेल्या एका घटनेत एक विवाहिता नात्याने दीर लागणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. त्या दोघांचे विवाहबाह्य संबंध तिच्या पतीला समजले तेव्हा वादाला तोंड फुटले. या वादाची अखेर तिच्या प्रियकराच्या खुनात झाली. त्याला मारणारा तिचा पती आणि त्या पतीचे मित्र दोघे तुरुंगात गेले. तिच्या नशिबी मात्र बदनामी आली. 4 आयुष्याची वाताहत करणारी ही घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हुक्केरी जवळील शहाबंदर येथे बसवराज बुकनट्टी हा पत्नी अक्षता आणि मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता. बसवराज आणि अक्षता बरोबर 5 वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. बसवराज हा शेतीबरोबर ऑटो रिक्षा चालून उदरनिर्वाह करत होता. लग्नानंतर त्याचा संसार सुखाचा समाधानाचा चालू असताना बसवराजला दारूचे व्यसन लागले. तो दिवस रात्र दारू पिऊ लागला. नंतर तो दारूच्या नशेत पत्नी अक्षताला मारहाण करू लागला. तिच्यावर संशय घेऊ लागला. अक्षताचे परपुरुषाबरोबर संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. या कारणातून तो तिच्यावर संशय घेऊन मारहाण करत होता. अक्षता दिसायला सुंदर असल्याने त्याचा तिच्यावर संशय होता. या संशयाची खरी तर जागा होतीच, कारण अक्षता आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी सतत बोलत होती. एकदा त्याने तिचा मोबाईल चेक केला असता मोबाईलवर आपल्याच भावकीतील महातेश बुकनट्टी याचे वारंवार फोन येत होते. तसेच अक्षताही त्याच्याशी फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसून आले. तसेच ते दोघे बाहेर भेटत होते आणि आपण घरी नसताना महातेश हा घरी येऊन अक्षताशी लगट करत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यातूनच बसवराज आणि त्याची पत्नी अक्षता यांची रोज भांडणे होत होती. या भांडणात बसवराज हा तिला अर्वाच्य भाषेत शिव्या देत मारहाण करत होता. त्याला त्याचा तिच्यावरील संशय खरा ठरत असल्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकत होती. आपली पत्नी आपल्या माघारी भाऊबंदातील तरुणाच्या नादी लागली आहे हे तो सहन करू शकत नव्हता. हळूहळू भावकीत अक्षता आणि महातेश यांच्या त्या संबंधाची चर्चा होऊ लागली होती. या चर्चेने बसवराजला मान खाली घालावी लागत होती. त्याच्या डोक्यातील कीड काही जात नव्हती. तो भांडणात अक्षताला महातेजचा नाद सोडून दे, संसाराकडे लक्ष दे असे सांगत होता, परंतु ती काही कारणाने ऐकत नव्हती. बायको ऐकत नाही म्हणून त्याने 1-2दा महातेजला एकटे गाठून माझ्या बायकोच्या नादाला लागू नको, तिचा नाद सोडून दे, नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशी धमकीसुद्धा दिली होती. परंतु ते दोघे या संबंधाला चटावलेले असल्याने एकमेकांचा नाद सोडायला तयार नव्हते. त्यातच अक्षताही बसवराज याच्याबरोबर वारंवार भांडण काढून चिक्कोडी येथे माहेरी निघून जात होती. ती चिक्कोडीला गेली की महातेशही तिला भेटायला जात असल्याची माहिती बसवराजला मिळाली होती. त्यामुळे तो आता दोघांवरही चिडून होता. दोघांचे अनैतिक संबंध फार पुढे गेले आहेत हे त्याने ओळखले होते. अक्षताच्या माहेरच्या लोकांची मात्र समजावण्याऐवजी बसवराज यालाच उलटे बोलत ते सुनवले. 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगून अक्षतावर उगाच संशय घेऊ नकोस असे त्याने त्याला सांगितले होते. तसेच तो भांडतो या कारणातून तिच्या माहेरच्यांनी त्याला मारहाण केली होती. त्यामुळे त्याचे डोके सणकले होते. काही करून आपल्या संसाराचे वाटोळे करणाऱ्या महातेशला आणि बायको अक्षताला सोडायचे नाही हे त्याने पक्के ठरवले होते. ते मागील 1-2 महिन्यापूर्वी त्याला त्याच्या घरात महातेश आणि अक्षता हे दोघे नको त्या अवस्थेत दिसले होते. त्यामुळे त्याने त्या दोघांना रंगेहात पकडल्यानंतर
महातेशला तर त्याने तंबी देऊन मारहाण केलीच, पण बायको अक्षतालाही जबर मारहाण केली होती. या भांडणानंतर अक्षता ही मुलांना सोडून माहेरी चिकोडीला राहायला गेली होती. आपला संसार मोडणाऱ्या महातेशला कायमचे संपवायचे असा विचार बसवराजने केला होता. तो याच विचारात होता. त्याने याबाबत आपला दुसरा भाऊबंद विठ्ठल बुकनट्टी याला विश्वासात घेतले. महातेशची गेम करायची आहे, मला मदत कर, असे त्याने विठ्ठलला सांगितले. विठ्ठलला या संबंधाची पूर्णपणे माहिती होती, त्यामुळे तो बसवराजला मदत करण्यास तयार झाला. ते दोघे एकत्र दारू प्यायला बसत असल्याने दारू पित असताना त्यांची महातेशला कसे मारायचे याचा प्लॅन केला. महातेश हा बेळगाववरून रात्री 9 ते 10 या दरम्यान शहाबंदर येथे बसने येत असतो याची त्यांना माहिती होती. बसमधून उतरल्यानंतर तो पाय वाटेने मळ्याकडील घराकडे जात असतो. रात्रीच्या अंधारात मळ्यातील वाटेवर कोणी नसताना त्याचा गेम करायचा असा प्लॅन त्यांनी केला. बुधवार 17 सप्टेंबर 2025 महातेश हा येण्याआधी ते डबा धरून बसले होते. रात्री 8:30च्या दरम्यान महातेश हा बसने उतरून पाय वाटेने घराकडे चालला होता. ही संधी साधत डबा धरून बसलेले बसवराज आणि विठ्ठल यांनी त्याला मागून गाठले. बसवराजने महातेशच्या मानेवर कोयत्याने वार केला. या वारानशी महातेश जागीच कोसळला. पाठोपाठ बसवराज परत त्याच्या छातीवर व हातावर कोयत्याने वार केला. महातेश हा रक्ताच्या थारोळ्यात तरफडत पडला. सुटकेसाठी धडपडत होता, मात्र परिसरात कोणीच नसल्याने महातेशच्या ओरडण्याचा आवाज काही फायदा झाला नाही. त्याला मारून ते दोघेही तेथून पळून गेले. रात्री उशिरा पाय वाटेने जाणाऱ्या एकाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महातेशचा मृतदेह दिसला. त्याने या घटनेची माहिती महातेशच्या घरच्या लोकांना दिल्यानंतर महातेशची आई आणि बहीण ओरडतच घटनास्थळी आल्या. या घटनेची माहिती लोकांना समजल्यावर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. कुणीतरी या घटनेची माहिती तेथीलच पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून माहिती घेतली. महातेशच्या घरच्या लोकांनी दिलेल्या माहितीवरून महातेश याचा खून नात्यातीलच बसवराज बुकनट्टी याने केल्याचे सांगितले. बसवराजला त्याच्या बायकोवर महातेशचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका असल्याने त्यांनी त्याचा खून केला असावा अशी शंका नातलगांनी बोलून दाखवली. दरम्यान पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी तेथील सरकारी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. या घटनेनंतर बसवराज हा पळून गेला होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. घटनास्थळी तेथील SP भीमाशंकर गुळदे यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. पोलिसांच्या तपासाला योग्य त्या सूचना दिल्या आणि यमन कमंडी पोलीस बसवराज याचा शोध घेत होते. तर बसवराजची बायको अक्षता ही त्याच्याशी भांडण करून तिच्या माहेरी चिकोडी येथे गेल्याने आणि तिलाही मारण्यासाठी बसवराज हा चिकोडी येथे गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस सतर्क झाले. त्यांनी चिकोडी पोलिसांशी संपर्क साधित बसवराजला शोध घेण्याची विनंती केली. चिकोडी पोलिसांनी अक्षता हिच्याशी संपर्क करून तिला सतर्क करत सावध राहण्याचा इशारा दिला. तिने चिकोडी पोलिसांना सांगितले की तिचा पती तिचा शोध घेत तिच्या माहेरच्या घराकडे आला होता. त्यावेळी त्याने दारूच्या नशेत तिच्या घराचा दरवाजा 2-3 वेळा ठोठावला, परंतु तिने त्यावेळी दरवाजा न उघडल्याने तो परत येथून माघारी गेला. ही माहिती मिळताच चिकोडी पोलिसांनी बसवराजचा शोध चालू केला. तो चिकोडी येथील एका लॉजमध्ये दारूच्या नशेत सापडला. पोलिसांनी त्याच्याकडील पिशवीतील वस्तूंची पाहणी केली असता त्याच्या पिशवीत रक्ताने माखलेला एक कोयता सापडला होता. चिकोडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हुक्केरी तालुक्यातील शहाबंदर येथे काल रात्रीच आपण आपल्या नात्यातील चुलत भाऊ महातेश चुकनबट्टी याचा खून करून आल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन चिकोडी पोलिसांनी यमन कमडी पोलिसांच्या ताब्यात दिले. यमन कमडी पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना बसवराज याला मदत करणाऱ्या विठ्ठल बुकनट्टी यालाही ताब्यात घेण्यात आले. महातेश बुकनट्टी याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून महातेश सिद्धप्पा बुकनट्टी वय वर्ष 24 याचा खून प्रकरणी बसवराज याला वय वर्ष 30 आणि त्याचा जो मित्र होता विठ्ठल त्याचं वय वर्ष होतं 28 या दोघांविरोधात
भारतीय न्यायसंहिता कलम 301 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस यमन कमरी यांच्या पोलीस स्टेशनचे जे PI आहेत जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या या घटना आणि या अशा प्रकारच्या विवाहबाह्य संबंधातून कशा एका हसत्या खेळत्या सुखी संसाराचा उद्ध्वस्त होतो हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या मराठी क्राईम घटना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.